RNA, that is a ribosomal RNA. There are two main types of the RNA, genetic RNA and non-genetic RNA. Genetic RNA are found only in the few viruses, while in the rest of the organism, non-genetic RNAs are present, which helps in the protein synthesis, and they are of the three types: messenger RNA, mRNA, ribosomal RNA, rRNA, and transfer RNA, tRNA. जेनेटिक आणि नॉन जेनेटिक असे दोन टाइप्स आहेत RNAचे. जेनेटिक RNA फक्त काही व्हायरसेस मध्ये आढळून येतात, तर रेस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम, बाकीच्या सगळ्या राहिलेल्या ऑर्गॅनिझम मध्ये नॉन जेनेटिक RNA जे प्रोटीन सिंथेसिस मध्ये रायबोसोमला मदत करतात. आता हे जे नॉन जेनेटिक RNA आहेत ते तीन टाइपचे: mRNA, messenger RNA, rRNA, ribosomal RNA, आणि tRNA, transfer RNA. त्याच्यातले हे पहिले दोन mRNA आणि rRNA आपण कंप्लीट केले. आजच्या पिरियड मध्ये आपण tRNA कंप्लीट करू. या tRNA चा जर विचार केला तर इट इज ट्रान्सफर RNA. Simply it is called as a tRNA, or it is also called as a soluble RNA. That is sRNA, or it is also called as an adapter. Adapter RNA. It has the three names. Don't ठेवून देतो मी. First one is the transfer RNA, tRNA, or second one is the soluble RNA, sRNA. It is also called as an adapter molecule, adapter RNA. It is smallest type of non-genetic RNA. आपण mRNA, rRNA कंप्लीट केले, त्याच्या कंपॅरेटिव्हली याचे पॉइंट सांगतो. mRNA हा ऑलवेज सिंपल आणि स्ट्रेट आहे. rRNA मध्ये फायलिंग आहे पण ती इरेग्युलर आहे. तर tRNA मध्ये स्पेसिफिक फायलिंग आहे. फायलिंग दिसून येते. अगेन इट इज अ सिंगल स्ट्रँडेड. आपण एक सिंगल स्ट्रँडेड RNA आहे. mRNA मध्ये कुठेच फायलिंग किंवा फोल्डिंग होत नव्हती अपॉन इटसेल्फ. rRNA मध्ये होत होती पण ती इरेग्युलर होती, नॉन स्पेसिफिक होती. तसं tRNA हा पण सिंगल स्ट्रँडेड RNA आहे, बट इट शोज अ रेग्युलर फायलिंग. हा काय दाखवतोय? अ रेग्युलर फायलिंग दाखवतोय. and because of that it is in the two forms, or it appear in the two models. त्याचे दोन मॉडेल्स आहेत. दोन फॉर्म मध्ये हा tRNA दिसून येतो. one is the hairpin model and one is the clover leaf model. या tRNA चे टू डायमेन्शनल फिगर पाहिले आपण, तर दोन मॉडेल आहेत. पहिला पॉइंट लक्षात येतोय, tRNA इज अगेन सिंगल स्ट्रँडेड RNA, बट इट शोज अ रेग्युलर फायलिंग. या tRNA मध्ये काय दिसून येते? अ रेग्युलर फायलिंग दिसून येते. हा पण एक सिंगल स्ट्रँडेड RNAच आहे, बट इट शोज अ रेग्युलर फायलिंग. मग त्याच्यात दोन्ही फिगर काढतो आधी मी थोड्या, आणि त्यानंतर मग त्याचं सिंपल एक्सप्लेनेशन देतो. त्याचं एक्सप्लेनेशन mRNA आणि rRNA सारखंच आहे. पहिल्यांदा सिंपल फिगर काढतो. हा सिंगल स्ट्रँडेड tRNA आहे. एकच स्ट्रँड आहे ज्या स्ट्रँड मध्ये रेग्युलर फायलिंग झालेली आहे, बट वन आर्म इज द लॉंग अँड वन इज द शॉर्ट. पण tRNA मध्ये दोन्ही आर्मचा जर विचार केला, रेग्युलर फायलिंग आहे त्यामुळे स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे, पण ह्या स्ट्रक्चर मध्ये एक आर्म हा ऑलवेज लॉंग आर्म असतो. हा कोणता आर्म आहे? तर लॉंग आर्म. नो डाउट हा कोणता आहे? तर शॉर्ट आर्म. हा जो लॉंग आर्म आहे हा ऑलवेज 3' आणि एंड्स विथ द CCA न्यूक्लियोटाइड कॉम्बिनेशन, अनपेयर्ड न्यूक्लियोटाइड कॉम्बिनेशन. तर ही अपोजिट एंड जी आहे ती 5' आहे आणि इट ऑलवेज एंड्स विथ द ग्वानाइन न्यूक्लियोटाइड. रिपीट करतो, tRNA हा सिंगल स्ट्रँडेड RNA आहे, बट इट शोज रेग्युलर फायलिंग. याच्यामध्ये काय दिसून येते? रेग्युलर फायलिंग. मी रेग्युलर फायलिंग काढली. याच्या दोन एंड असतील, 3' एंड आणि एक 5' एंड. 3' एंड ही ऑलवेज लॉंग आहे आणि ही 3' एंड आपल्याला माहिती पॉलिन्यूक्लियोटाइड चेन आहे tRNA. RNA पॉलिन्यूक्लियोटाइड चेन आहे. तर ह्या 3' एंड ही ऑलवेज लॉंग एंड आहे, लॉंग आर्म आहे, आणि ती ऑलवेज कशाने? CC
कॉम्बिनेशन संपते. म्हणजे कोणताही टीआरएनए काढा, कसाही काढा, त्याचं हा जो मॉडेल आहे, ही जी फिगर आहे, इट इज मोर पॉप्युलरली कॉल्ड ॲज अ हेअर पिन मॉडेल. या स्ट्रक्चरला टीआरएनएचं काय म्हटलं जातं? हेअर पिन मॉडेल. आणि मग ह्या हेअर पिन मॉडेल मध्ये एक लॉंग आर्म आहे, एक शॉर्ट आर्म आहे. लॉंग आर्म हा 3' एंड असतो आणि तो CCA या न्यूक्लियोटाइडच्या एंडने संपतो. म्हणजे शेवटचे 3 न्यूक्लियोटाइड हे CCA या कॉम्बिनेशनचे. तर शॉर्ट एंड ही 5' एंड आहे आणि ऑलवेज एंड्स विथ द 1 न्यूक्लियोटाइड. आणि मग जिथे पेअरिंग झाली, जिथे काय झाली आहे, कॉइलिंग झाली आहे, फोल्डिंग झाली आहे इटसेल्फ, अराउंड इटसेल्फ त्या सिंगल स्ट्रँडेड टीआरएनएची, तिथे बेस पेअरिंग दिसून येईल. नो डाऊट आहे, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे बेस पेअरिंग कशामध्ये होईल. ॲडेनाइन पेअर्स विथ युरॅसिल व्हाईल ग्वानाइन पेअर्स विथ द सायटोसाइन. आणि जर पेअरिंग होईल तर ती परफेक्ट आहे, कॉम्प्लिमेंटरी, अपोजिट आहे. ॲडेनाइन या प्युरिनची युरॅसिल या पिरॅमिडिन सोबतच बेस पेअरिंग होते, व्हाईल ग्वानाइनची आणि सायटोसाइनची होते, किंवा व्हाईस वर्सा म्हणा, सायटोसाइन आणि ग्वानाइन, युरॅसिल अँड ॲडेनाइन. आणि ॲडेनाइन आणि युरॅसिल मध्ये डबल हायड्रोजन बॉन्ड आहे, ग्वानाइन आणि सायटोसाइन मध्ये ट्रिपल हायड्रोजन. हे झाली पहिलं मॉडेल. आणि हा जो आर्म आहे, ह्याच्या बाहेरच्या साईडला हा जो लूप आहे शेवटचा या हेअर मॉडेल मधला, त्याच्या बाहेरच्या साईडला 3 अनपेअर्ड नायट्रोजन बेसेस काय आहेत, अनपेअर्ड नायट्रोजन बेसेस. आणि हे जे अनपेअर्ड नायट्रोजन बेसेस आहेत त्यांना आपण अँटीकोडॉन म्हणतो. काय नाव देऊया ना, अँटीकोडॉन. अँटी हा शब्द मी ऑलरेडी शिकवलाय, त्याचा मीनिंग होतो अपोजिट. आणि कोडॉन आपल्याला माहिती आहे, mRNA वर 3 न्यूक्लियोटाइडचे जे सिक्वेन्स आहेत त्यांना आपण कोडॉन म्हणतोय. आणि हे जे अनपेअर्ड नायट्रोजन बेसेस आहेत टीआरएनएच्या हा जो लूप आहे त्याला आपण म्हणू अँटीकोडॉन. काय म्हणू याला, अँटीकोडॉन लूप. आणि ह्या अँटीकोडॉन लूपच्या बाहेरच्या साईडला जे 3 अनपेअर्ड नायट्रोजन बेसेस आहेत हे mRNA वरच्या कोडॉनच्या अपोजिट आहे, म्हणून हे ना आपण अँटीकोडॉन किंवा त्यालाच आपण नोडॉक म्हणतो. सगळे लिहिलेले दिसायले का बघा तुम्ही. हा शब्द दिसायला. अँटीकोडॉन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ नोडॉक. अँटीकोडॉन का म्हणतात लक्षात येतंय, हे जे 3 अनपेअर्ड नायट्रोजन बेसेस आहेत ते mRNA वरच्या कोडॉनच्या अपोजिट आहे, म्हणून त्यांना अँटीकोडॉन म्हटलं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ नोडॉक. नोडॉक का म्हटलं तर हा रिव्हर्स लिहिलेला कोडॉन शब्द आहे. इकडून वाचा तुम्ही CODON कोडॉन, आणि हे कोडॉनच्या अपोजिट म्हणून उलट लिहिले, काय लिहिले, नोडॉक. इकडून वाचला तर mRNA वरचा कोडॉन, अपोजिट वाचला तर टीआरएनए वरचा अँटीकोडॉन, म्हणून अँटीकोडॉन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ नोडॉक. समजतंय, कोडॉन नोडॉक, ठीक आहे. आणि पण हा टीआरएनए अजून एका मॉडेल मध्ये दिसून येतो, त्याच्यामध्ये किती आर्म्स आहेत, एकच आर्म आहे, एकच लूप आहे, 1 आर्म 1 लूप्स. इट इज कॉल्ड ॲज अ हेअर पिन मॉडेल. एक आर्मचं एक लूप पासून तयार झालेलं टीआरएनएचं जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हटलं जातं हेअर पिन मॉडेल. पण टीआरएनए अजून एका फॉर्म मध्ये दिसून येतो, इट इज कॉल्ड ॲज अ क्लोवर लीफ मॉडेल. त्याला काय म्हटलं जातं, क्लोवर लीफ मॉडेल. त्याच्यामध्ये 3 आर्म्स आहेत आणि 3 लूप आहेत. हा जो एक लूप आहे, असे त्याच्यामध्ये 3 लूप आहेत आणि त्या 3 लूपचे 3 आर्म्स आहेत. आणि तो जो 3 आर्म स्ट्रक्चर आहे, इट इज कॉल्ड ॲज अ क्लोवर लीफ मॉडेल. हे पण काढतो मी, सिंपल काढतो थोडंसं. आर्म्स आहेत, त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल असतो, स्केल व्यवस्थित काढली तर हा आणि मी काढायला तिसरा, त्या तिघांची ही साईज सेम काढा. तुम्ही स्केल न घरी व्यवस्थित काढा. हा 1 2 आणि 3 असे 3 आर्म्स आहेत आणि ह्या 3 आर्म्सवर 3 लूप आहेत. लॉंग एंड आणि शॉर्ट एंड. सेम याच्यासारखाच आहे, सिंगल स्ट्रँडेड आरएनए आहे, पण रेग्युलर फोल्डिंग झालेली, रेग्युलर कॉइलिंग झालेली. आणि
हे जे थ्री लूप रिजन आहे, थ्री लूप मॉडेल आहे डीएनए टीआरएनएचं, ही जी फिगर आहे ही मोर पॉप्युलरली कॉल्ड ॲज अ क्लोवर लीफ मॉडेल. याला काय म्हटलं जातं? क्लोवर लीफ मॉडेल ऑफ द टीआरएनए. हा हेअरपिन मॉडेल आहे, हा क्लोवर लीफ मॉडेल. स्ट्रक्चर मध्ये फक्त फरक आहे, बाकी सिंगल स्ट्रँडेड आहे. पुन्हा ह्याच्यामध्ये दोन एंड आहेत, एक लॉंग एंड आहे, ती कोणती असेल? नो डाऊट आहे 3' एंड असेल, जी कशाने संपेल? बाहेरच्या साईडला कशाने संपेल? CCA या कॉम्बिनेशन संपेल इकडल्यासारखीच. एक शॉर्ट एंड असेल, ही शॉर्ट एंड म्हणजे 5' एंड असेल, कशाने संपेल? गुआनाइन न्यूक्लियोटाइडने संपेल. जिथे जिथे हे असे आर्म्स तयार झाले त्या आर्म्स मध्ये बेस पेअरिंग होईल. नो डाऊट आहे पुन्हा बेस पेअरिंग कॉम्प्लिमेंटरी आहे. ॲडेनाइन पेअर्स विथ युरॅसिल, गुआनाइन पेअर्स विथ सायटोसाइन. ठीक आहे, सिंपल फिगर आहे, एक व्हेरिएबल आहे आणि हे जे लूप आहे हे 3 आर्म झाले आणि ह्या 3 एक आर्म, 2 आर्म, 3 आर्म आणि ह्या आर्म्स वर जे लूप आहे त्यांच्यामध्ये अनपेअर्ड नायट्रोजन बेसेस आहे. काय आहेत? अनपेअर्ड नायट्रोजन बेसेस आहे. हा जो आहे त्याला आपण अँटीकोडॉन लूप दाखवू. ह्या अँटीकोडॉन मध्ये पण अनपेअर्ड नायट्रोजन बेसेस आहे, पण या अनपेअर्ड नायट्रोजन बेसेस मधले 3 नायट्रोजन बेसेस कुठे आहे? आउटसाइड द लूप आहे आणि ते काय असते? नो डाऊट आहे, ते कोण आहे? अँटीकोडॉन. ठीक आहे, म्हणजे स्ट्रक्चरचा जर विचार केला तर टीआरएनए चे 2 मॉडेल आहेत, 2 स्ट्रक्चर आहेत. एक आहे 1 आर्म 1 लूप रिजन, that is the hairpin model, and एक आहे 3 arm 3 loop region, that is the clover leaf model. फिगर समजते? जिथे जिथे या 3 क्लोवर लीफ मॉडेल मध्ये 3 आर्म रिजन मध्ये बेस पेअरिंग होईल, कॉम्प्लिमेंटरी बेसिस मध्ये ॲडेनाइन आणि युरॅसिल किंवा युरॅसिल आणि ॲडेनाइन, गुआनाइन आणि सायटोसाइन, सायटोसाइन आणि गुआनाइन. लूप रिजन मध्ये अनपेअर्ड नायट्रोजन बेसिस. पुन्हा हा सिंगल स्ट्रँडेड आहे, रिपीट करतो आता जनरल पॉइंट. सिंगल स्ट्रँडेड आरएनए आहे, एक लॉंग एंड आहे, एक शॉर्ट एंड आहे. लॉंग एंड ही ऑलवेज 3' एंड आहे जी CCA या कॉम्बिनेशन संपते, तर शॉर्ट एंड ही 5' एंड आहे जी गुआनाइन न्यूक्लियोटाइड या सिक्वेन्सने संपते. जनरल कंडिशनला या टीआरएनएचा जर विचार केला तर याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे? तर ह्याच्या अँटीकोडॉन लूप, हा कोणता लूप आहे? अँटीकोडॉन लूप. ह्या अँटीकोडॉन लूपच्या बाहेरच्या साईडला जे 3 अनपेअर्ड नायट्रोजन बेसेस आहेत ते आहेत अँटीकोडॉन. का अँटीकोडॉन आहे? कारण ते mRNAच्या कोडॉनच्या अपोजिट आहेत, म्हणून त्यांना ऑर मध्ये नो डॉक पण म्हणता येतं. ठीक आहे, आणि आता हे अँटीकोडॉनचं फार महत्व आहे, कारण हे अँटीकोडॉन mRNA वरच्या कोडॉन सोबत बेस पेअरिंग करतात अपोजिट. कारण आपल्याला माहिती आहे बेस पेअरिंग ही अपोजिट न्यूक्लियोटाइड मध्येच होते, ॲडेनाइन आणि युरॅसिल, गुआनाइन आणि सायटोसाइन. फॉर एक्झाम्पल आपल्याला mRNA आपण स्टडी केलेला आहे आणि आपल्याला माहिती mRNAच्या 5' एंडला काय असतो? स्टार्ट कोडॉन असतो आणि मोस्ट ऑफ द केसेस मध्ये स्टार्ट कोडॉन कोण आहे? AUG. हा काय तयार करतो? मिथानॉइड अमायनो ऍसिड. आणि मग हा मिथानॉइड अमायनो ऍसिड तयार करण्याची माहिती आहे mRNA कडे, तर तो स्पेसिफिक अमायनो ऍसिड सायटोप्लाझम मधून रायबोसोम कडे ट्रान्सफर करण्याचं काम कोण करतो? हा टीआरएनए. कशाच्या मदतीनं? विथ द हेल्प ऑफ लॉंग एंड. ही जी लॉंग एंड आहे त्याला आपण अमायनो ऍसिड बाइंडिंग आर्म म्हणू शकतो. या आर्मच्या मदतीनं हा मग ह्या AUG ला रीड करण्यासाठी त्या mRNA सोबत कोणता टीआरएनए? असा टीआरएनए ज्याच्याकडे कोणते अँटीकोडॉन आहे? ॲडेनाइनची बेस पेअरिंग कुणासोबत होईल? युरॅसिलची कुणासोबत? ॲडेनाइन. गुआनाइनची कुणासोबत? सायटोसाइन. आणि मग असा टीआरएनए ज्याच्यावर कोणते अँटीकोडॉन आहे? UAC. असा अँटीकोडॉन असलेला टीआरएनए mRNAच्या पहिल्या स्टार्ट कोडॉन सोबत काय करेल? बाइंडिंग करेल. कशाच्या मदतीनं? अँटीकोडॉनच्या मदतीनं. आणि एक जो स्पेसिफिक रिक्वायर्ड अमायनो ऍसिड आहे आणि आपल्याला माहिती AUG कोणता अमायनो ऍसिड तयार करतो? मिथॅनॉइन. कोणता अमायनो ऍसिड तयार करतो? मिथॅनॉइन. आणि मग तो स्पेसिफिक अमायनो ऍसिड पिकअप करून रायबोसोम कडे ट्रान्सफर करण्याचं काम कोण करतो? हा
tRNA म्हणून याला पहिलं नाव दिलं काय ट्रान्सफर आरएनए. इथे एक माहिती लक्षात घ्या की अमायनो ऍसिड कोणते अमायनो ऍसिड त्याचे सिक्वेन्स काय प्रोटीन सिंथेसिसची याची इन्फॉर्मेशन mRNA कडे, पण mRNA कोणताही अमायनो ऍसिड सिंथेसाइज करू शकत नाही, स्पेसिफाय करतो फक्त तो, आणि मग ते रिक्वायर्ड अमायनो ऍसिड रायबोझोम कडे ट्रान्सफर करण्यासाठी तयार झालेला हा tRNA आहे. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड ॲज अ ॲडॅप्टर मॉलिक्यूल. त्याला कोणता मॉलिक्यूल म्हटलं ॲडॅप्टर. हा ॲडॅप्ट झालाय, मॉडिफाईड झालाय कशासाठी रिक्वायर्ड अमायनो ऍसिड स्पेसिफिक अमायनो ऍसिड रायबोझोम कडे ट्रान्सफर करण्यासाठी, आणि त्यावरूनच त्याला दोन नावं झाली ट्रान्सफर आरएनए tRNA और ॲडॅप्टर. लक्षात येत आहे हे दोन स्ट्रक्चर. हा जो आहे छोटासा इट इज द व्हेरिएबल. हा काय आहे तर हा व्हेरिएबल आहे. लक्षात येईल ह्या दोन फिगर. आता परत ट्रान्सफर आरएनए tRNAच्या जनरल पॉईंटकडे. हा अगेन सिंगल स्ट्रँडेड आरएनए आहे, बट इट इज रेग्युलरली कॉइल्ड. हा काय झालेला आहे रेग्युलरली कॉइल्ड झालेला आहे, त्यामुळे त्याचे दोन मॉडेल आहेत, हेअरपिन मॉडेल आणि क्लोअरलीफ मॉडेल. ठीक आहे. हा स्मॉलेस्ट टाईपचा आरएनए काय आहे स्मॉलेस्ट टाईपचा आरएनए. mRNA सगळ्यात लार्जेस्ट आहे, रायबोझोमल आरएनए त्याच्याहून छोटा आहे, tRNA स्मॉलेस्ट आरएनए आहे. आठवत असेल तर mRNAचं मॉलिक्युलर वेट अप टू 5 लाख, rRNAचं मॉलिक्युलर वेट 40,000 to 1 लाख, तर tRNAचं मॉलिक्युलर वेट हे 23,000 to 33,000 आहे, म्हणजे सगळ्यात छोटा आहे. इट इज जस्ट मेड अप फ्रॉम द 73 to 93 न्यूक्लियोटाइड्स. एका tRNA मध्ये ॲव्हरेजली 73 to 93 न्यूक्लियोटाइड्स असतात. याचं मॉलिक्युलर वेट खूप कमी आहे, साईज खूप छोटी आहे, आणि त्यामुळे याचं फंक्शन जेव्हा कंप्लीट होतं त्यावेळेस हा सराउंडिंग सायटोप्लाझम मध्ये कंप्लीटली काय होऊन जातो डिसॉल्व होऊन जातो, सोल्युबल होऊन जातो, आणि दॅट्स व्हाय इट इज आल्सो कॉल्ड ॲज अ सोल्युबल आरएनए ESRNA. ठीक आहे. फंक्शन कडे जाऊ, इथपर्यंत लक्षात येईल. फंक्शन कडे जाऊ. तीन नाव आहेत, तीन फंक्शन आहेत किंवा एकच त्याचं फंक्शन आहे. पहिल्यांदा हा ट्रान्सफर आरएनए mRNA ला बाइंड करण्यासाठी साइट प्रोव्हाइड करतो, कारण mRNA कडे इन्फॉर्मेशन आहे जी DNA कडून तो घेऊन आला रिगार्डिंग द प्रोटीन सिंथेसिस, पण त्याला बाइंड करण्यासाठी स्पेसिफिक पोझिशनला बाइंड करण्यासाठी त्याला प्लेस प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतो हा tRNA. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे mRNA वरच्या कोडॉनच्या बेसवर हे अँटीकोडॉन असणारे tRNA काय करतात स्पेसिफिक अमायनो ऍसिड सराउंडिंग सायटोप्लाझम मधून पिकअप करतात आणि ट्रान्सफर टू द रायबोझोम विथ द हेल्प ऑफ लॉंग एंड. ही जी लॉंग एंड आहे tRNA ची, याच्या मदतीने हे कोडॉन रीड करून, हे कोडॉन रीड करण्याची ॲबिलिटी आहे यांच्याकडे. अँटीकोडॉन त्यांच्या अपोजिट कॉम्प्लिमेंटरी त्याच्यासोबत ते बेस पेअरिंग करतात, अटॅच होतात, आणि रिक्वायर्ड अमायनो ऍसिड काय करतात पिकअप करतात. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे mRNA वरचा पहिला कोडॉन कोणता आहे AUG, त्याच्या अपोजिट UAC अँटीकोडॉन असलेला tRNA mRNA सोबत बाइंड होईल, आणि स्पेसिफिक अमायनो ऍसिड AUG कोडॉन कोणता अमायनो ऍसिड मिथायल अमायनो ऍसिड स्पेसिफाय करतो, त्याला ते काय करतील पिकअप करतील आणि ट्रान्सफर इट टू द रायबोझोम. मेन काम यांचं रिक्वायर्ड स्पेसिफिक अमायनो ऍसिड सायटोप्लाझम मधले रायबोझोम कडे ट्रान्सफर करणे अकॉर्डिंग टू द इन्फॉर्मेशन ऑन द mRNA कडे इन्फॉर्मेशनच्या बेसवर कोडॉनच्या बेसवर रिक्वायर्ड अमायनो ऍसिड tRNA रायबोझोम कडे ट्रान्सफर करणे हे याचं मेन काम आहे. म्हणून याला आपण ट्रान्सफर आरएनए tRNA किंवा यालाच आपण ॲडॅप्टर आरएनए म्हटलं, कारण हा ॲडॅप्ट झालाय, मॉडिफाईड झालाय कशासाठी रिक्वायर्ड अमायनो ऍसिड सिंथेसाइज करण्यासाठी, ट्रान्सफर करण्यासाठी. पण याचा मॉलिक्युलर वेट आता सांगितलं तसं 23,000 to 33,000 आहे. याच्यामध्ये सिम्पली 73 to 93 न्यूक्लियोटाइड्स आहेत, आणि एवढे छोटी मॉलिक्युलर साईज असल्यामुळे जेव्हा याचं फंक्शन कंप्लीट होते इट बिकम्स dissolved in the surrounding cytoplasm and it is not easy to get regained by any centrifuge method. आपण कोणताही मटेरियल कशामध्येही डिसॉल्व झाले की वापस मिळू शकतो बाय द डिफरंट सेंट्रिफ्युगल मेथड्स. आपल्याकडे त्याच्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स आहेत, पण हा tRNA इतका इझी नाही आहे, कारण याचं मॉलिक्युलर वेट खूपच छोटं आहे, आणि त्यामुळे गेट डिसॉल्व इनटू द सराउंडिंग सायटोप्लाझम आफ्टर फंक्शन गेट्स ओव्हर. काम संपल्यानंतर हा सायटोप्लाझम मध्ये डिसॉल्व होतो. दॅट्स व्हाय इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ सोल्युबल.
ठीक आहे. त्याचा सिंपल मिनिंग आहे mRNA वर जेवढे काही कोडॉन आहेत, स्टार्ट कोडॉन पासून शेवटचा सेकंड लास्ट कोडॉन पर्यंत, त्या प्रत्येक कोडॉनसाठी आपल्याकडे काय आहे, स्पेसिफिक tRNA, त्याच्यावर स्पेसिफिक काय असतील तर अँटीकोडॉन. पण जो शेवटचा mRNA वरचा स्टॉप कोडॉन आहे, टर्मिनेशन कोडॉन आहे, नॉनसेन्स कोडॉन आहे, त्याच्यासाठी कोणताही tRNA नाहीये, कारण आपल्याला माहिती आहे शेवटचा स्टॉप कोडॉन कोणताही अमायनो ऍसिड सिंथेसाइज करत नाही. ठीक आहे. रिपीट करून सांगतो, mRNA, RNA आणि tRNA चं कंपॅरिझन करू. mRNA हा ऑलवेज सिंपल आणि स्ट्रेट आहे. RNA मध्ये फायलिंग दिसून येते पण ती इरेग्युलर आहे. tRNA हा मध्ये फायलिंग आहे आणि रेग्युलर आहे. mRNA सगळ्यात लार्जेस्ट आहे, RNA त्याच्यावर स्मॉल आहे, tRNA सगळ्यात स्मॉलेस्ट आहे. mRNA चं मॉलिक्युलर वेट अप टू द 5 लाख आहे, RNA चं अप टू द 1 लाख आहे, तर tRNA चं 23,000 to 33,000. ठीक आहे. mRNA, RNA आणि tRNA हे तिघही सिंगल स्ट्रँडेड RNA आहेत. तिघांमध्ये ही 2 एंड आहेत, एक 3' एंड आहे आणि एक 5' एंड आहे. तिन्ही RNA हे DNA च्या कोणत्या तरी एका स्ट्रँडवर तयार होतात. त्यांच्याकडे सेल्फ रेप्लिकेशनची तिघांकडेही ॲबिलिटी नाहीये. दे आर प्रोड्यूस्ड ऑन द DNA स्ट्रँड. ते तिघही DNA स्ट्रँडवर तयार होतात किंवा तिघांकडेही रेप्लिकेशनची ॲबिलिटी नाही. सगळ्यात महत्त्वाचं ते तिन्ही RNA मिळून, नॉन जेनेटिक RNA मिळून, दॅट इज mRNA, RNA अँड tRNA हेल्प्स इन द प्रोटीन सिंथेसिस. हे तिघं मिळून कशामध्ये मदत करतात, प्रोटीन सिंथेसिस मध्ये मदत करतात. तर या ठिकाणी आपला पहिला या टॉपिकचा लार्जेस्ट वेट न्यूक्लिक ऍसिड कंप्लीट होतो. याच्यामध्ये आपण काय स्टडी केलं, न्यूक्लिक ऍसिडची हिस्ट्री स्टडी केली, त्यांचं केमिकल कंपोजिशन स्टडी केलं, त्यानंतर डीएनएचं रेप्लिकेशन, हे 2 बीट आहेत पण आपण ते नंतर शिकू. त्यानंतर आपण RNAचे दोन्ही टाइप्स, जेनेटिक RNA आणि नॉन जेनेटिक RNA इथे कंप्लीट केले. ठीक आहे. इथे एक छोटासा बीट राहिला आहे, हे जे mRNA वरचे कोडॉन आहे यांच्या काही प्रॉपर्टीज आहेत. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्या प्रॉपर्टीज, कॅरेक्टरिस्टिक स्टडी